अरे पप्या, पप्या हे काय झालं? काय झोपायचं नाही का? बाई ते पैशांचा हिशोब चालला होता ना, ते काउंटरवरचं कलेक्शन ते मोजत होतो जरा. पैसे कुठे आहेत? मनात बाई, मनातल्या मनात मोजत होतो. मनातल्या मनात मोजत बसलाय का मन मारून बसलाय इकडं? हे बघ, तुला जो काय विचार करायचा असेल ना उद्या कर, सकाळी. आता जाऊन झोप जा, चल. बाई लागत नाहीये झोप आपल्याला, तू झोप जाऊन. दूध पितो का? मला पण जरा भूक लागल्यासारखी झाली. झोप येते म्हणे दूध प्यायलं की. चल दोघं पिऊ आपण, चिअर्स करू. हा, बाई तू जाऊन झोप ना, आपला नाहीये मूड हसायचा. काय झालं? लय काय बाय बोलली का आई? नेहमीच बोलते. हे पण तिचं तरी काय फॉल्ट आहे? आपलीच लायकी नाही या घरात राहायची. आपण आपल्या बापासारखं नाही. गिरणी बंद पडली तरी झगडत राहिला लाईफशी. अजून ताट उभा आहे. पण आपल्या आईसारखं नाही. काही न मागता कुणाला काहीतरी देऊ शकत नाही आपण. आपल्या भावासारखं नाही. आई बापाला काहीच कमी पडू दिलं नाही त्याने. पण त्या वहिनीसारखंही नाही. कितीही प्रॉब्लेम असला तरी चेहऱ्यावर स्माईल. आपली लायकी नाही त्या घरात राहायची. असं काय बोलतो पप्या? तुला माहिती का, तू खरंच एक नंबर माणूस आहेस. एक नंबर दोस्त. तुझ्या जर का कष्टाळू, जीवाला जीव देणारा, एवढा प्रेमळ असं माणूसच नाही पाहिला मी. आणि तुला माहिती का, या सगळ्यांमध्ये ना तू आपला खास दोस्त आहे. सगळ्यांचा खास दोस्त पप्या. मी दोस्त खास असून काय उपयोग आहे? मुलगा म्हणून फेल आहे आपण. काय झालं पप्या? आपला भाऊ आहे ना बाई, लहानपणापासून आपल्यापेक्षा 4 पावलं पुढे. त्याला जन्माला सुद्धा आपल्या आधी आला. बिग ब्रदर. बाई अभ्यासात एकदम हुशार. आपला फुल रिस्पेक्ट आहे त्याला, फुल रिस्पेक्ट. पण बाई माणूस आहे ना, मनात आपल्याला पण वाटायचं आपण पण हुशार असायला पाहिजे. आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. बाई नंतर तर तो अजूनच पुढे जायला लागला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.